नमस्कार मैत्रिणींनो, आरती ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतात अल्टरच्या बाबतीतल्या आपल्या लक्षात येत नाहीत। हा लहान मुलींचा फ्रॉक आहे, लहान मुलीचा फ्रॉक आहे। तर काय झालंय, याची ना चेन तुटलेली आहे। जो रनर असतो तो रनर आहे तो रनर ते तुटलेला आहे पूर्ण। ह्याच्या साईडची जी चेन मध्ये जे फिरणारा रनर असतो तो एका साईडने तुटलेला आहे। मग ह्याच्यामुळे काय होतं की ड्रेस पडून राहतात, किंवा आता हा लहान मुलीचा आहे तर असाच आपले जे कपडे असतात, टॉप असू दे किंवा ड्रेस असू दे एखादा, तर एखादा रेडीमेड ब्लाऊज पण साईड चेन वगैरे असते, तर त्याच्यासाठी आपले ब्लाऊज असू दे ड्रेस ते पडून राहतात आणि अल्ट्रेशन आपल्याला करायला होत नाही, किंवा बाहेर जरी दिलं तर ते लवकर मिळत नाही। तर घरच्या घरी मशीन आहे, पण आपल्याला घरच्या घरी करायचं कसं हे माहित नसतं। तर ते कसं करायचं हे तुम्हाला दाखवणार। पहिलं काय करायचंय, ही जी चेन आहे, रेडीमेड ड्रेसला जी चेन आहे ती चेन उसवून घ्यायची आणि त्यासाठी आपल्याकडं ओपनर महत्वाचं आहे। हे जे ओपनर उसवण्यासाठी असतं ते महत्वाचं आहे। आणि शिस्तीत उसवायचं। कसं होतंय, उसवताना एखाद्या वेळेस आपण कपडा ओढला जातो आणि फाटला जातो, तर त्याची काळजी घ्यायची। इथे चैन कट करून घ्यायची, कारण ह्याला गोट मारलेला आहे। तर ह्याची जी चैन आहे ती मी कट करून घेतलेली आहे, आणि कट करून झाली की ह्याची जी एक्स्ट्राची जी टीप आहे ती टीप अजिबात उसवायची नाहीये। आहे असंच फक्त चैन आपण बाजूला काढून घेतलेली आहे त्याची। आणि ही जी मार्केटमध्ये चैन भेटते, जे की 5 रुपयाला असते, तर ती चैन मी आणलेली। ही ड्रेसची चैन आहे, ह्याला ब्लाऊजची चैन पण चालली असती, पण माझ्याकडे ती आता शिल्लक नाहीये, म्हणून मी ड्रेसची चैन आपण प्रत्येक जे टेलरिंग मटेरियल असतं मिळतं, तर त्या टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये आपल्याला ही चैन मिळून जाते। फक्त आणि फक्त 5 रुपये किंमत असते ह्या चैनीची। आणि ह्याला व्हाईट कलरची चैन होती, तर ह्याला व्हाईट कलरची चैन मी लावणार आहे। तर चला बघूया आपण चैन मशीन वरती कशी लावायची ते। आहे अशी चैन लावायची, जशी की आपण मगाशी ठेवली तशी चैन लावायची। आपल्या बाहेरच्या साईडला दिसून द्यायची नाहीये, अशी चैन येणार। ही चैन आतमध्ये बाहेरच्या साईडला दिसून येणार नाही, ह्याची काळजी घ्यायची। एकदम एक दोरी अंतर सोडायचंय आणि चैन लावून घ्यायचे। आणि चैन लावताना लक्षात ठेवायचं, कापड पण ओढायचं नाही, असं ओढून घ्यायचं नाही। आपल्याकडे असं ओढून घ्यायचं नाही, असं नॉर्मल आहे असं कापड ठेवायचं। चैन सुद्धा ओढून घ्यायची नाही, तर काय होतं मग रिंकल पडतात, म्हणजे चुन्या पडतात, किंवा घोळ जसं येतो एखाद्या कापडाला तसं घोळ आल्यागत कापड दिसतं। खूप सोपी पद्धत आहे। छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या लक्षात येत नाहीत, तर हे जे व्हिडिओ आहेत जे मी बनवते ते बघून तुमच्या नक्कीच लक्षात येईल। आणि जरी एखाद्या वेळेस लक्षात नाही आलं तरी तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता, मी रिटर्न तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला जे आहे तुम्हाला जसं समजेल त्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगेन, किंवा दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओच्या मार्फत। बघा सेम अशीच आता आपण काय करायचंय, जशी की चौकोनी टीप होती तशीच सेम चौकोनी टीप मारायची। आणि आहे असंच कापड खालच्या बाजूला चुनी वगैरे पडता कामा नये, आणि रिवर्स मारायचा आहे। लक्षात ठेवायचं, ज्या त्या ठिकाणी टीप आहे ती लॉक केली तर लवकर उसवत नाही, की कापड एखाद्या वेळेला टिपेमध्ये येतं, तर ते येऊन द्यायचं नाही। हे बघा आपली आता चैन आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये आपली लावून झालेली आहे। चैन पूर्ण मिटवायची। आता ह्या वेळेला कसं होतं, ओपन ठेवली तरी चालते, पण ज्या वेळेला आपण इथलं रिवर्स मारणार आहे, ज्या वेळेला आपण इथे आपण रिवर्स मारला तर तो रिवर्स मारणार आहे त्यावेळेला चैन पूर्ण मिटवून घ्यायची। ही झाली आपली चैन लावून। हे बघा चैन बाहेरच्या बाजूला अजिबात दिसत नाही, अगदी किती 2 मिनिटं फक्त लागले चैन लावायला। आणि जे एक्स्ट्राची चैन आहे
ही आतल्या बाजूला एक्स्ट्राची चैन आहे, ती चैन एक्स्ट्राची ती कट करून टाकायची आहे. एक इंच वर ठेवायची, 1 इंच ठेवायची आणि कट करून टाकायची. कारण इथे आपण लॉक केलेलं असतं, जे बाहेरच्या बाजूला लॉक केलंय आडवी टीप मारताना तसं लॉक केलेलं असतं, त्यामुळे चैन काय आपली उसवत नाही. आणि धागा सुद्धा वरचा आहे तो मी मॅचिंग वापरलाय आणि आतमध्ये पांढरा धागा वापरलाय, त्यामुळे बघा पांढऱ्या बाजूला फक्त पांढरे धागा वापरल्यामुळे अगदी फिनिशिंगला पण छान दिसतंय. आणि बाहेरच्या बाजूला पिवळ्या कलरचा धागा वापरलाय, त्यामुळे पण अगदी फिनिशिंगला छान दिसते. एक्स्ट्राचे जे धागे ते कट करून घ्यायचेत. तर चला, अशा पद्धतीने दुसरा एक ड्रेस आहे तो पण तुम्हाला दाखवते मी. म्हणजे डबल दाखवलं की लक्षात येईल की बाबा हा ह्या ड्रेसला अशी लावली, तर दुसरा ड्रेस आहे तर त्याला ती कशी लावली जाते चेन ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आता ह्या साईडला व्हाईट कलर आहे, पांढरा कलर आहे, तर मी त्या पांढरा कलर आहे वरच्या बाजूला, तर मी पांढऱ्या कलरचाच धागा वापरणार आहे. तर आता आपण ह्याची पहिली चेन उसवून घेणार आहे. आता मगाशी पहिली त्याची चेन वेगळी होती, म्हणजे जे टिप मारायची पद्धत होती ती वेगळी होती. ह्याची बघाल तर इथे आतमध्ये लॉक केलेली आहे ड्रेसची चेन, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी कशी टिप मारायची ते. हा कसा असतं, किचकट गोष्टी असतात पण अल्टरेशन आपल्याला लवकर करून भेटत नाही. टेलर लोक पण ड्रेस वगैरे ब्लाऊज भरपूर असतात त्यांच्याकडे, मग ते अल्टरचं काम असलं की आता नाही नंतर या, किंवा जरी करून जरी दिलं तरी 10-15 दिवस आपल्याला लवकर मिळत नाही. त्यासाठी आपले ड्रेस असू दे ब्लाऊज असू दे पडून राहतात. तर शिलाई मशीन जर घरात असेल तर ह्या गोष्टी फॉलो करून तुम्ही नक्कीच तुमचे जे ड्रेस ब्लाऊज असतील तर ते तयार करू शकता. तर ही आपण चैन उसवणार आहे. काय होतं, बऱ्याच वेळेला आपण ड्रेस वगैरे टेलर लोकांकडे देतो, त्यांच्याकडे ड्रेस ब्लाऊज भरपूर असतात शिलाईला, मग त्याच्यामुळे आपण आज जरी दिलं तर 15 दिवसाने 8 दिवसाने असं होतं. तर त्याच्यामुळे काय होतं, मग एखादा ड्रेस किंवा चैन वगैरे खराब झाली तर ते पडून तसंच राहतं. कट करून घ्यायचे चैन, या बाजूला पण कट करून घ्यायचे. चला आता आपण लावूयात, कशी लावायची ते बघूयात. बाजूची थोडी जे टीप आहे ते उसवून घ्यायचे. हे बाजू आहेत ना थोड्याशा लूज करून घ्यायच्या, म्हणजे हे अटॅच केलेलं होतं बरोबर, तर हे आपण थोडं उसवून घेतलं जेणेकरून चैन लावायला आपल्याला सोपं पडेल. तर आपण आता चैन लावणार आहे. सेम मगाशी लावली तशीच, बाहेरच्या बाजूला दिसून द्यायची नाहीये, आणि आहे असं अलगद कापड ठेवायचंय. ताण द्यायचा नाहीये, ताण दिला तर गोळा होणार कापड, रिंकल पडणार त्याला. थोडा जाड कपडा आला की मशीनचा धागा तुटतो. लॉक करून घ्यायची ती चैन लावून घ्यायचे. चैन लावून झालं की मार्किंग करायचंय चैनीवरती, म्हणजे जेणेकरून आपल्याला दुसऱ्या साईडून पण जॉईन करता येईल. आता आपण दुसरी बाजू जॉईन करणार आहे. ही दुसरी चैन ओपन केली, चैन ओपन करून झाली की दुसरी बाजू जॉईन करायची. हे त्याचे मार्किंग केलेलं आहे, त्या मार्किंग पासून परत स्टार्ट करायचे चैन लावायला. चैन बाहेरच्या बाजूला दिसून द्यायची नाही. बघा मी चैन कशी लावते ते, थोडस एकदम नकळत चैन आत, एक दोरी चैन आतमध्ये घ्यायची. मार्किंग केल्यामुळे बरोबर चैन बसते. तुमच्या लक्षात येईल मार्किंग कशासाठी केलं ते लक्षात येईल तुमच्या. हो काय, बरोबर चैन बसले. मार्किंग केली म्हणजे तिकडच्या बाजूला जेवढी चैन बसले तेवढीच ह्या बाजूला पण चैन बसणार आहे.
हो का, चैन अगदी व्यवस्थित बसली. हे जर मी इथं मार्किंग केलं नसतं, जे की मग अशी चॉकनं मार्किंग केलं नसतं, तर चैन खालीवरती झाली असती. ही जी चैन जी शेवटाला बसली ती खालीवर झाली असती, म्हणजे जेणेकरून चैन तर एक वेळ एवढी बाहेर आली असती इथे, आणि नाही तर मग हे कापड आहे ते खालीवर इकडे खाली झालं असतं, खालीवर कापड झालं असतं. तर ते होऊ नये त्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात की ते लक्षात येत नाही आपल्या, तर ते मार्किंग करून घेतलं की अगदी सोप्या होऊन जातात. तर जी एक्स्ट्राची चैन आहे, आपण एक 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 इंच अंतर ठेवून एक्स्ट्राची चैन आहे ती कट करून घेणार आहोत. कट करून झाली की आता आपल्याला ही आडवी टीप आहे, ह्या ड्रेसला जी आडवी टीप आहे ती आडवी टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. कापड कोणतं किंवा चैन आहे ती दुमडली नाही गेली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. एकदम लहान मुलीचा ड्रेस आहे त्यामुळं कापड अडकण्याची शक्यता असते टिपेमध्ये. टीप मारून घ्यायची व्यवस्थित. आणि जिथे चैन लावली तिथे आपण लॉक केलेली आहे टीप. तर सरळ केल्यानंतर बघूयात चैन कशी बसले. जसं की रेडीमेड ड्रेसला पहिली जशी लावलेली चैन होती तशीच चैन आहे का ती बघूयात. हो, अगदी पहिली जशा ड्रेसला लावली होती चैन तशीच आपण लावलेली. तर अशा पद्धतीने चैन आपण ड्रेसला लावलं की ड्रेस आपले वाया जात नाहीत आणि घरच्या घरी लवकरात लवकर आपले ड्रेस येते तयार होतात. अगदी पहिल्यासारखे होते तसे ड्रेस तयार झाले. तर कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.